हॅलो नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे ती म्हणजे जिल्हा न्यायालय भरती लिपिक या पद्धतीचे जे काही 40 मार्क्सची स्क्रीनिंग टेस्ट झाली होती त्याचा निकाल आज जाहीर झाला आहे। याचबरोबर अपात्र उमेदवारांची यादीसुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळणार आहे। टेलिग्राम चॅनल तुम्ही अजूनसुद्धा जॉईन झाला नसाल तर लगेच जॉईन व्हा। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, तिथून तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल तुम्हाला लगेच जॉईन करून घ्यायचे आणि तुमच्या यादीमध्ये नाव आलं आहे की नाही ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगायचे। तर सर्वप्रथम आता आपण जे काही स्क्रीनिंग टेस्ट झाली होती त्याचा निकाल पाहूयात। मित्रांनो, जिल्ह्यानुसार सर्व निकाल जाहीर झाला आहे। सर्वात प्रथम आहे अहमदनगर, त्याचबरोबर खाली सर्व जिल्ह्यांचा निकाल आज जाहीर झाला आहे। मित्रांनो, यामध्ये तुमचं नाव आलं की नाही ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। तसेच मित्रांनो, आता 5, 6, 7, 8, 9 या मार्क्सवाल्यांचं काय होणार यावरसुद्धा आपण बोलणार आहोत, त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। व आपल्या चॅनलवरती तुम्ही प्रथम आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओसुद्धा लाईक करून घ्यायचा आहे। तर पाहू शकता बऱ्याचशा विद्यार्थ्यांना 5, 5, 6, 7, 8, 9, 10 असे मार्क्स पडलेले आहेत। त्यामुळे मित्रांनो, तुम्हाला कमीत कमी 25चे मार्क्स असणे आवश्यक आहे, कारण की मित्रांनो 5 ते 15 मार्क्सवाल्यांचं काही होऊ शकत नाही, एवढं खाली कट ऑफ आजपर्यंत आलेलं नाही आहे। मित्रांनो, आता तुमच्या जिल्ह्यातील जागा तुम्हाला ठरू शकता की तुमचं फायनल सिलेक्शनमध्ये नाव येईल की नाही। मित्रांनो, बऱ्याचशा विद्यार्थ्यांना 25च्या वर मार्क्स पडले आहेत, त्यामुळे मित्रांनो कट ऑफ हा खूप जास्त हाय जाऊ शकतो अशी आशा व्यक्त होत आहे। तर मित्रांनो, असा होता माहितीपूर्ण व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनलसुद्धा सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। व मित्रांनो, अजूनसुद्धा तुमच्या यादीमध्ये नाव आलं की नाही ते तुम्ही पाहिलं नसाल तर लगेच आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घ्यायचं आहे। सर्व याद्या आपण तिथे अपलोड केल्या आहेत। धन्यवाद मित्रांनो, भेटूयात पुढच्या माहितीपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून आभार। जय शिवराज, जय महाराष्ट्र मित्रांनो।